भोंदू अशोक खरातच्या अटकेमागे मोठी रणनीती असल्याचं समोर आलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संदर्भातली सूत्र हलवल्याची माहिती मिळतेय। नाशिक पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका पथकाला ही जबाबदारी सुद्धा सोपवली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अटकेचा मास्टर प्लॅन आखलेला होता। मोबाईल स्विच ऑफ करून गुप्त ऑपरेशन पार पाडलं गेलं। अत्यंत गोपनीय आणि शिताफीनं ही सगळी कारवाई पार पडली। अटक होण्याआधीच अशोक खरातला व्हिडिओ व्हायरल होणार असल्याची कुणकुण लागली होती की काय, असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण खरातला ही माहिती कोणीतरी पुरवलेली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मात्र खरातला ही माहिती पुरवणारा तो आमदार कोण, असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार पीडित कुटुंबानं एका आमदाराची कारवाई करण्याच्या अनुषंगानं भेट घेतलेली होती, पण हाती निराशाच पडल्याचं समोर आलेलं आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार व्हिडिओ दाखवून सुद्धा संबंधित आमदाराकडनं कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। उलट त्या आमदाराकडूनच खरातला तक्रारीची माहिती दिल्याचा आता आरोप देखील होतोय। खरातला माहिती देणारा तो आमदार कोण, या संदर्भात सध्या जोरदार चर्चा आहे। पीडितांनी हार न मानता मंत्र्यांकडे धाव घेतली। मंत्र्यांमार्फत हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर पडलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटल्याचं आता सूत्रांकडनं समजतंय। महेश महाले आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। महेश, हा खरातला माहिती देणारा आमदार नेमका कोण आहे, याची काय नेमकी माहिती समोर आलेली आहे आणि हा सगळा जो घटनाक्रम ज्या वेळेला घडला त्यावेळेला ज्यांच्याकडनं खरं तर माहिती जाणं अपेक्षित नव्हतं त्यांच्याचकडनं ती माहिती खरातला पोहोचली की काय, असं देखील आता सूत्रांकडनं समजतंय। महेश, काय नेमकं या सगळ्या मागचा तपशील आहे? निश्चित आहे अजिंक्य, कारण हे जे प्रकरण आहे हे 2 महिन्यांपासून सुरू आहे। खर तर पीडित कुटुंबाच्या संबंधितील व्यक्तीने खर तर जे व्हिडिओ आहे ते एका आमदाराला दाखवलेले होते। मात्र त्या आमदाराकडनं कारवाईची अपेक्षा जी होती त्या पीडित कुटुंबाला होती। मात्र त्या आमदाराने त्याची जी माहिती आहे ती पोलिसांना न देता त्याने उलट ती जी माहिती आहे ती खरातला दिली आणि त्याच्यामुळं खरातने या सगळ्या प्रकरणी हे जे आहे ते खंडणीचे मुद्दामून 2 गुन्हे जे आहे ते दाखल करून घेतलेले होते। त्यामधला एक जो गुन्हा आहे तो शिर्डीमध्ये दाखल करण्यात आलेला होता, तर दुसरा जो आहे तो वावीमध्ये करण्यात आलेला होता। एकूणच आपला पर्दाफाश होणार आहे याची कुणकुण जी आहे ती नेमकी अशोक खरात याला लागलेली होती। मात्र त्याला असं वाटलं होतं का त्याचं जे नेटवर्क आहे ते मोठं आहे, बड्या व्यावसायिकांसोबत राजकीय नेत्यांसोबत आपले संबंध असल्याने आपल्यापर्यंत कोणी पोहोचणार नाही या भ्रमामध्ये खरं तर अशोक खरात हा आजपर्यंत राहत होता। कारण त्याला वाटत होतं का माझ्या दरबारामध्ये अनेक मोठे मंत्री येतात, खासदार येतात, आमदार येतात, बडे उद्योजक येतात, त्यामुळे आपल्यापर्यंत कोणी पोहोचणार नाही अशा भ्रमात खरं तर खरात राहत होता। मात्र या सगळ्या प्रक्रिया आता पोलिसांनी जरी त्याच्यावर कारवाईचा फास आवळलेला असला तरी एका आमदाराने मात्र मदत देखील केलेली आहे। सुरुवातीच्या पहिल्या आमदाराने जरी खरातला ही सगळी माहिती पुरवलेली असली तरी दुसऱ्या आमदाराने मात्र आमदार तथा मंत्र्याने ही माहिती जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली आणि पीडित कुटुंबा सोबत काय काय घडलेलं आहे याची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिली आणि या सगळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक कारवाईचा आणि ऍक्शन रणनीतीचा प्लॅन आखला आणि त्यानुसार ही रणनीती ठरली आणि अशोक खरातला ताब्यात घेण्यात आलं। मात्र एका आमदाराकडनं ही कारवाई होऊ शकते असली तरी दुसरा जो आमदार आहे ज्याने पीडित कुटुंबाची मदत न करता खरातला मदत केली तो आमदार नेमका कोण आहे याच्या ज्या चर्चा आहेत त्या सध्या नगर आणि महेश, हा आमदार नेमका कोण आहे? काही नावं या संदर्भातली समजू शकली आहेत का? काही माहिती मिळाली आहे का? या संदर्भातली माहिती अद्याप जरी आलेली नसली तरी या संदर्भातले जे मेसेजेस आहेत ते सोशल मीडियावर व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच तो आमदार कोण आहे याचा देखील शोध जे आहे ते आता लोक घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। बरं, ठीक आहे महेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।